4 दिवसांपूर्वी आपण दावा केला होता की पेट्रोल डिझेल पुढच्या काय 1 महिन्यामध्ये 20 रुपयानं वाढणार आहे. 4 दिवसातच 3 ते 4 रुपयांची वाढ झालेली दिसते. हे होणार हे 100% सत्य आहे. हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. राहुल गांधी यांनी मार्चमध्ये ही सूचना दिली होती की अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या देशावरती स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येते. कारण का प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नाही दिली. झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे. धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची आहेत. लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तरी चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाणा ते विटी, पण धर्म महत्वाचा आहे. जाणार नाहीत. मुंबईसारख्या शहरात देखील पेट्रोल पंप बंद पडतात. आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये ही परिस्थिती होती. आता मुंबईमध्ये सुद्धा बघा, हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल आहे. त्यामुळे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगे ते स्वप्न दाखवणारे कुठे पळून गेलेत त्यांनी आता उत्तर द्यावीत. पेट्रोलचा काळा बाजार करणारेच रांगेत उभे आहेत. 80% लोक असेच आहेत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. नाही, मग तुम्ही पकडा ना. काळा बाजार करणारे जर लाईनीत उभे आहेत तर तुम्हाला कोणी मोकळे सोडलेत? गाय तस्करीवरती आम्ही मकोका लावणार म्हणणाऱ्यांनी असे काळा बाजार करणाऱ्यांवर, म्हणजे देशावरती संकट असताना काळा बाजार करणं हेच मुळी चुकीचं आहे. आणि सरकारला हे माहिती आहे, म्हणजे मग सरकारचाच हात नाही ना ह्याच्यात. परंतु अशी थट्टा मस्करी सामान्यांची होत नाहीये का, अशी वक्तव्य करून नेत्यांनी? कुठे त्यांना पडली आहे सामान्यांची काय? आम्ही निवडून आलो आहोत आणि पुढचे 3.5 वर्ष काही नाही आहे. गंगा 1.5 वर्षच झाले त्यांना निवडून येऊन. त्यामुळे मास्क दाखवला तरी काय फरक पडतो? सर प्रबोधनकार विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आज आपली सुद्धा बैठक आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये उतरणार आहे का? महाविकास आघाडी म्हणून सुद्धा तुमची एक बैठक पार पडणार होती, त्याचं काय झालं? नाही, मला या संबंधात काय माहीत नाही. मला फक्त काल रात्री निरोप आला की बैठकीला यायचं आहे. मी बाहेर गेलो होतो, त्यामुळे मी बैठकीला आलो. मला अजून त्याच्यातले डिटेल काय माहिती. सर, जय पवार यांचं सुद्धा नाव जे ते इंस्टाग्रामवरून काही लोक फिरवत असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा पक्ष आहे. जय त्यांच्या पक्षाचा नेता आहे. अजितदादांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पक्षामध्ये काय होतं आहे आणि इन्स्टावरती राजकारण करण्याचं माझं तरी काय, म्हणजे मी बघत पण नाही इन्स्टा वगैरे. मला माहीत पण नाही इन्स्टा काय असतो हे सुद्धा मला माहिती. सर खरं तर संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत काही होणार नाही. हे सरकारमध्ये असताना संजय गायकवाड अमुक तमुक त्यांनी काही बोलावं, कुठलंही कृत्य करावं, काहीही होणार नाही. पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हातात बिडे आहेत. फक्त विरोधी पक्षाचा आमदार असेल तर खोट्या केसेस कशा करायचा, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, एवढंच पोलीस प्लॅनिंग करत असतात. संजय गायकवाडांनी आता दगलबाज शिवाजी जे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंचं आहे त्याच्यावरती पण बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आमदारांचं हे वर्तन? त्यांना साहित्यातलं माहीत नाही, ते काय बोलणार आहे? त्यांना काय बोलायचं? त्यांनी दगलबाज शिवाय पुस्तक वाचलंय का? त्यांना प्रबोधनकार ठाकरे कधी समजलेत का? मदरसे म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत असा संदेश जो आहे तो नितेश राणे देताना पाहायला मिळतात. काही संदेश देतील? कारण का देश डबघाईला जात असताना, आर्थिकरित्या अडचणीत आला असताना, संपूर्ण देशामध्ये बीजेपी बद्दल शिव्या पडत असताना आता फक्त एकच आधार आहे, हिंदू मुसलमान. परंतु या हिंदू मुसलमान करता देशाची जी देश गेला, देशाशी काय करायचं आहे? आम्हाला फक्त निवडणूक लढवायची आहे. बंगालची निवडणूक होईपर्यंत हा देश एकदम सुस्थितीत होता. सगळं व्यवस्थित आहे, आपल्याकडे साठा व्यवस्थित आहे, काहीही होणार नाही आहे, आपण सगळं चांगलं आहे. बंगालची निवडणूक झाली, संपली, दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपली अडचण आहे, आपण त्रासात आहोत आणि भाववाढीला सुरुवात झाली. परंतु हे सरकार जे आहे ते हे भांडवलदारांचंच सरकार आहे. भांडवलदार वगैरे काय नाही. हे फक्त अडाणी अंबानीचं सरकार आहे, बाकी कोणाचंही सरकार नाही. परंतु
वांद्रेमध्ये गरीबनगरमध्ये जी कारवाई केली, अनेक घरं उद्ध्वस्त 50-50 वर्ष जुनी घरं उद्ध्वस्त करणं हे कुठल्या कायद्याच्या आणि कुठल्या नियमात बसतो? फक्त ते मुसलमान आहे त्याचा छाप मारायचा आणि उडवून टाकायचं. 50 वर्ष राहणारा माणूस कुठल्या कायद्याने 50 वर्ष तुम्ही त्या घरात राहिल्यानंतर तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढू शकता? उदय सामंत यांच्या पत्नी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत, नीलम शिर्के. खरं तर मंत्रिमंडळातले जेवढे मंत्री आहेत त्यांच्या सगळ्या पत्नींनी कुठल्या ना कुठली पोझिशन घेऊन टाकावी. दादागिरी करा, अर्ज परत घ्यायला लावा, सगळं करा. मंत्र्यांच्या मुली, मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांच्या पत्नी यांनीच सगळे आता सगळे पोस्ट घ्यावीत. म्हणजे मग काय महाराष्ट्राला सगळीकडे एकदम मस्त मंत्री 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 मंत्री. राष्ट्रपती पंतप्रधान हे पद कशाला हवंय? लोकांचं प्रेम हेच एक मोठं पद आहे असं नितीन गडकरी म्हणतात. त्यांच्यासाठी ते बिचारे इतके अडचणीत असतात की त्यांना, पण त्यांच्यावरती जनतेचं प्रेम आहे हे नाकारून चालणार नाही.